याच्यापेक्षा चांगला आनंद कुठलाच असू शकत नाही. मी गेल्या 11 वर्षापासून दरवर्षी वाकरीच्या रिंगणाला हजेरी लावतोय. पण कोण आहेत काय आहे त्यापेक्षा आपण एक वारकरी आहेत ही जी भावना असते आणि आपण सगळ्या वारकऱ्यासोबत सगळ्या तल्लीन होऊन जाणं हा वेगळा आनंद. माऊलीच्या चरणात आपण जातो, माऊलींच्या चरणी तुकाराम महाराजांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला जात आहेत, सगळ्याच पालख्या सगळ्या संतांच्या आणि सगळे वारकरी म्हणजे ह्यात कुणी ह्या जातीचा त्या जातीचा ऊच नीच असं न करता सर्व समान, देवापुढे सगळे समान. ह्या वातावरणात या माऊलींच्या पालखीला वाकरीच्या रिंगणाला मी गेल्या अनेक वर्षापासून येतोय आणि निश्चितच वर्षी वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शेवटचा प्रश्न, इकडं माऊलीच्या सोहळ्यामध्ये वारकरी आहेत ते मग्न आहेत, तिकडं दिल्लीमध्ये मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, तुम्ही त्याकडे कसं पाहता? माऊलीच्या चरणी अजून एक माझी प्रार्थना आहे किंवा मी माऊलींना मागणं मानतोय की या देशात लोकशाही टिकावी आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आवाज ऐकला जावा. कैलास पाटील माझ्यासोबत आहेत. माऊलींचं रिंगण जे आहे ते वाखरी या ठिकाणी होणार आहे. रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलात, फुगडीचा आनंद घेतला आहे, काय प्रतिक्रिया आहे या आनंदाच्या दरम्यान? तर याच्यापेक्षा चांगला आनंद कुठलाच असू शकत नाही. मी गेल्या 11 वर्षापासून दरवर्षी वाकरीच्या रिंगणाला हजेरी लावतोय आणि याच्यासारखं म्हणजे आनंद म्हणजे आपण कोण आहेत काय आहे त्यापेक्षा आपण एक वारकरी आहेत ही जी भावना असते आणि आपण सगळ्या वारकऱ्यासोबत सगळ्या तल्लीन होऊन जाणं हा वेगळा आनंद. माऊलीच्या चरणात आपण जातो, माऊलींच्या चरणी तुकाराम महाराजांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला जात आहेत, सगळ्याच पालख्या सगळ्या संतांच्या आणि सगळे वारकरी म्हणजे ह्यात कुणी ह्या जातीचा त्या जातीचा ऊच नीच असं न करता सर्व समान, देवापुढे सगळे समान. ह्या वातावरणात या माऊलींच्या पालखीला वाकरीच्या रिंगणाला मी गेल्या अनेक वर्षापासून येतोय आणि निश्चितच मनाला सगळ्यात सर्वोच्च आनंद येणारा क्षण आहे माझ्यासाठी. खरं तर दरवर्षी येत असताल किंवा या अगोदर कधी हा इथला सोहळा पाहिला असेल, मात्र या वर्षीचं काय वेगळं चित्र पाहायला मिळतं? यावर्षी वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मी दरवर्षी बघतोय कधी कमी जास्त असते, पण यावर्षी वारकऱ्यांची संख्या खूप उत्साहाने आणि खूप मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. माऊलीकडं काय मागणं असणार आहे? माऊलीकडे एकच मागणं असणार आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी ठेव, तरुणांना बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळू दे आणि या ठिकाणी जे अल्निनोचं संकट आहे हे आपल्या महाराष्ट्रावर येऊ देऊ नको. सगळ्या शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस पडून त्या शेतकरी जो माल पिकवेल त्या मालाला चांगला भाव मिळू दे हीच माऊलीची प्रार्थना आहे. शेवटचा प्रश्न, इकडं माऊलीच्या सोहळ्यामध्ये वारकरी आहेत ते मग्न आहेत, तिकडं दिल्लीमध्ये मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, तुम्ही त्याकडे कसं पाहता? माऊलीच्या चरणी अजून एक माझी प्रार्थना आहे किंवा मी माऊलींना मागणं मानतोय की या देशात लोकशाही टिकावी आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आवाज ऐकला जावा. ही माऊली त्यांना सद्बुद्धी देव एवढीच विनंती आहे. धन्यवाद. हे होते कैलास पाटील आणि या रिंगण सोहळ्यादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, वाकरी.